नमस्कार मित्रांनो, आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे। आजच्या विषयामध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण हळदीमध्ये संबाराचं उत्पन्न घेऊ शकतो। संबार म्हणतो आमच्या मराठवाडी भाषेमध्ये, तुमच्या इकडं कोथमीर अजून काय काय म्हणत असेल तर ते बघू शकतो। तर आपण हे गेल्या काही दिवसापासून असं करत आहोत, तर ह्याचा कुठलाही हळदीवर दुष्परिणाम होत नाही। तर काही काही संबारांना म्हणजे लागवडीनंतर बरेच दिवस झाले तर त्याचे झुपके वगैरे आलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवू शकतो। तर बघू शकतो याला एक 15 दिवस झालेले। तर हे सांबार वगैरे आलेलं आहे। तर याचं उत्पन्न आता जवळपास 80 रुपये किलो सांबार जात आहे, तर कुठे महाग पण असत आहे। तर हे अशा प्रकारे ही लागवड केलेली आहे सांबाराची। तर हे पूर्ण प्लॉट आपण लागवड केला आहे, याच्यामध्ये भविष्यामध्ये याचं उत्पन्न आपल्याला मिळू शकते। तर सांबार लागवड करायची असेल, कोथिंबीर लागवड करायची असेल तर त्याचं नियोजन काय करायचं, तर पहिले आपण याला तणनाशक मारून घेतलं होतं, पूर्ण बेड स्वच्छ करून घेतलं होतं। तर त्यानंतर पुन्हा आपण अशा प्रकारे खोशे घातले, तर त्यानंतर हे नवीन खोशे आजचे घातले, म्हणजे याच्यात टप्पे केलेले आहेत, जसं पाहिजे तसं आपण टप्पे केलेले आहेत, त्यानुसारच आपल्याला याचं उत्पन्न मिळेल। तर बघू शकता हे सांबाराचे खोशे घातलेले आहेत। तर हे सांबार आता थोडंसं याला स्प्रे वगैरे केलं तर लगेच 8-10 दिवसामध्ये काढण्यासाठी येऊ शकते। तर सांगायचं तात्पर्य, तर असे खोशे घातले आणि हे जर विक्रीसाठी जर भाव जर भेटला तर आपल्याला याचं उत्पन्न मिळू शकते। तर आता हळदीची लागवडीपासून निघण्यापर्यंत जवळपास 20 दिवसाची अवस्था होते, त्या कालावधीमध्ये हा सांबार निघून पडू शकतो किंवा त्याचं उत्पादन आपल्याला जमिनीवर दिसण्यास प्राप्त होते, किंवा ते लागवडीस झाल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला ते दिसायला सुरुवात होते। तर असे गुपचे जिथं आपल्याला हळद लावलेली नाही तर असे आपण इथं खोशे घालू शकता। अशा खोशांचं आपल्याला हे जवळपास आता एक 50 ग्रॅम असू शकतो। तर हे मार्केट रेटला 4 रुपये 5 रुपये छडाकप्रमाणे विकू शकतो, कुठं आता तर 10 रुपये छडाकप्रमाणे आपल्याला दिसत आहे। तर बघू शकता हे तुम्हाला इथे डॉट 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 झालेले दिसत आहे। तर हे आपण पूर्ण निंदून घेतल्यानंतर याला खोशे घातलेले आहेत, आणि काही याच्यामध्ये पहिले खोशे घातलेले आहेत, जेणेकरून आपल्याला त्याचं उत्पादन आता लगेच 15 ते 20 दिवसामध्ये सुरू होईल। संबार किंवा कोथिंबीर एवढं लागवड करा जेणेकरून आपल्याला ते मार्केटला नेण्यासाठी परवडेल। आपल्याला जे बाकीचं जे स्प्रे वगैरे काय करायचं ते अगोदरच करून घ्यावं लागेल, नंतर स्प्रे करण्यात काही अर्थ नाही, कारण की ते सांबार बी खराब होऊ शकतो आणि हळद बी खराब होऊ शकतो। तर आपण हळदीमध्ये हे खोशे घालू शकतो, साईडनं जागा असते त्या जागेमध्ये आपल्याला हे खोशे घालणे अनिवार्य आहे। याच्यामुळं तर कसं याचा आणि त्याचा कुठलाही संबंध नाही, जेणेकरून हळदीचं काम करतं, सांबाराचं काम करतं, हे दोन्ही प्रक्रिया वेगवेगळी आहे। तर आपल्याला बघू शकता या आवाड म्हणजे या गटामध्ये आपण सांबार लावलेला आहे। तर आपणही सांबार लावा आणि त्याचं उत्पन्न घ्या, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल। तर काही असे तण वगैरे बारीक हलके फुलके येत असतात, तर त्या हलक्या फुलक्या तणांना आपण उपटून टाकू शकतो, एक रोजगार लागतो। एक हळदीचा खर्च आपल्याला निघण्यास मदत होते, जेणेकरून हे मदत आपल्याला आर्थिक उत्पन्न देण्यासाठी सहकार्य करते। तर तुम्ही जर असे सांबार लागवड करत असाल आणि हे करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्यासाठी फायदेशीर असू शकतो। तर हे तणनाशक वगैरे ते अगोदर मारायचे, नंतर ते लावून घ्यायचं, लागल्यानंतर त्याला पाणी वगैरे द्यायचं। पाणी दिल्याच्या नंतर आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये सांबार जमिनीवर असे खोशे आलेले दिसतात। आता हे खोशे आता पाऊस असल्यामुळं कमी जास्त असल्यामुळं बघू शकता, काय ह्याला स्प्रे वगैरे केले, टॉनिक वगैरे मारले की दर्जेदार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सांगायचं तात्पर्य, तर आपण हे मल्टीपर्पज उत्पन्न घेत आहोत। असे उत्पन्न जर घेतलं तर आपल्याला याचा नक्कीच भविष्यामध्ये फायदा होतो। तर व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जुने असेल तर लाईक करा, आणि त्याच्यावर जुने असेल तर नक्कीच कॉमेंट करा। याला कॉमेंटला वगैरे आपल्याला खर्च लागत नाही। धन्यवाद।